राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव 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 राजा राम पतित पावन सीताराम। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। माझ्या नंतर म्हणा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। जय जयकार एकत्र गोपाल कृष्ण भगवान की जय। चलो ठेवा राग कधी काही षडयंत्र। उत्तर प्रदेशामधलं एक छोटंसं खेडेगाव आणि या गावामध्ये राहणार एक वेदशास्त्र संपन्न असं कुटुंब। कुटुंबाचे प्रमुख असलेले सीतारामजी तिवारी। नाव सीताराम असलं तरी नशिबाने असं काही सुवर्ण सिंहासन कधी नशिबात लिहिलं नाही। जन्मभराचा वनवासच मस्तकी। तेव्हा कुठे ना कुठे छोट्या 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 नोकरी व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचं पोट भरावं। मात्र ज्या कोणत्या नोकरी व्यवसायात राहावं त्याच्यामध्ये नीती मूल्यांना मात्र दृढ धरून राहावं असे सीतारामजी। म्हणजे अगदी सरकारी बागेचा निरीक्षक म्हणून काम मिळालं। घरामध्ये 5 मुलं, बायको। मध्यंतरीच्या कालखंडातल्या संपूर्ण दुष्काळामध्ये किंवा दारिद्र्यामध्ये 3 मुलांचा मृत्यू झाला, 2च शिल्लक राहिले। पण आपला सर्वस्वी पगार या बागेवर आहे, त्याच्या मालकावर आहे, सगळं माहिती आहे। ती सरकारी बाग आहे म्हटल्यानंतर बघायला बरेच सरकारी अधिकारी यायचे, त्या बागेच्या बद्दलची माहिती गोळा करायचे, काय झालं कसं झालं। आणि मग नेहमीच्या पद्धतीनं एक टोपलीभर संत्री पाठवा आमच्याकडं। कशाबद्दल नाही, मंत्र्यांकडे पाठवायची असतात, पाठवायला हरकत नाही। शासकीय बाग आहे, शासनाने संत्र्याचा दर अमुक अमुक लावलेला आहे, एवढा दर तुम्ही आमच्या बागेच्या खात्याकडे ट्रान्सफर करा, संत्री तुमच्या घरी येतील। आम्हाला पैसे भरायला लावतो, कळते का तुझी काय लायकी आहे ती। अशा वेळेला खरं आपल्याकडची जी प्रथा आहे, नोकराने शांत राहावं, हे सीताराम तिवारींना जमत नसे। सरकारी उत्पन्नातली संत्री फुकट मागता, इथे तुमचीच लायकी मला कळतीये, काय काढायची ती, असं तोंडावर सांगत हो।
त्यांची बायको म्हणायची, म्हणूनच मेला नोकरीत कुठं टिकत नाही. कुठलंही काम स्वीकारलं, जरा आपल्या नियमाला बाधा येईल असं आलं की सीतारामची टकडी वाजलीच समजायची, तापट होते. पण तरी सुद्धा जेवढं जेवढं म्हणून, जसं जसं म्हणून शक्य असेल तेवढं आपलं घर सांभाळणारे. त्यांच्या पोटी जन्माला आलेला, आश्चर्य वाटेल पण थोडासा एक दुबळा मुलगा, 5व्या क्रमांकावर जन्माला आलेला मुलगा, हा कसा अंगापिंडाने भरायचा म्हणून काळजी होती. पण नंतरच्या काळात झाला बुवा बलदंड. शाळेमध्ये आपल्या पोरांना पाठवायची ऐपत नाही, म्हणून सोपा उपाय सीतारामजींनी शोधला. मास्तरांना घरी बोलव, या दोघांचं थोडंसं शिक्षण करू. पण घरची ट्युशन मास्तरला केवढ्यात पडली ते सांगतो. पूर्वीच्या काळी पोरांना छडी मारली तर गुन्हा वगैरे नव्हता, उलट छडी लागे छम छम, विद्या येई घम घम. या नात्याने शिक्षकाच्या शेजारी एक वेताची काठी ठेवलेलीच असे. चलो शुरू हो जाओ. आणि ती मुलं सुद्धा जसं जसं जमेल तसं शिकत होती. एक दिवस असा मजा आला की एका हिंदी कवितेचा, त्या ओळीचा अर्थ सांगताना शिक्षकाकडून थोडा चुकीचा अर्थ सांगितला गेला. ती ओळ तशी नव्हती. तो चुकीचा अर्थ कानावर पडता क्षणी धाकटे असलेल्या चिरंजीवानी उभरून वेताची छडी घेतली आणि पहिली मास्तरच्या पाठावर उठवली. मास्तर थंडच झाले. अरे ही काय पद्धत आहे? हा न्याय आहे म्हणले. आम्ही चुकलो की आम्हाला मारता का नाही? तसं तुम्ही चुकल्यावर सुद्धा तुम्हाला शिक्षा पाहिजे का नाही? मास्तर बापाला म्हणले, घरची शिकवणी पुरे पडली मला, हे काय पद्धत आहे वागायची. पण ठीक आहे, मला या पोरामुळे एक दृष्टी चांगली मिळाली की शिक्षकांनी मात्र कमी तयारीनं मुलांसमोर उतरू नये. उद्या शक्य झालं तर अशा रीतीचा असंतोष विद्यार्थ्यामध्ये येऊ शकतो. एवढी मला दृष्टी तुमच्या लेकरानं दिली, तुमचे आभार आहेत. पण उद्यापासून काही जमत नाही यायला म्हणले. काय पर्याय नव्हता. या धाकट्या लेकरांना असं सांगितलं, बाबा इथं शिक्षण उपलब्ध नाही. आपलं घर तर तुम्ही म्हणता वेदशास्त्र संपन्न, तर मला धातुरूपावली शब्दरूपावली काहीच येत नाही, त्यातलं काही माझं प्रावीण्य नाही. असं म्हणतात की मुंबईत गेल्यानंतर आयुष्य काढता येतं, तर मुंबईला जाऊ का? जायचं असेल तर स्वतःच्या पैशावर जा. बापाकडे तुला पाठवायची ऐपत नाही. जय श्रीराम, जय हनुमान. या पठ्यानं जेवढं जमेल तेवढं पायी चालत, जेवढं जमेल तेवढं इकडच्या तिकडच्या गाड्याचा आश्रय घेत मुंबई गाठलीन. पठ्यानं गाठलीन. तिथली सगळी एकूण प्रगती बघून असा भांबावून गेला. काही काळ जहाजांवरच्या त्या गोदींवरती पोती उचलणारा कामगार म्हणूनही काम पाहिलं. पण मन म्हणतंय, अरे अरे अरे, मी वडिलांना सोडून इथे आलो का? तर मुंबईमध्ये काही काम मिळालं, चांगला पैसा मिळेल, चांगलं शिक्षण मिळेल. 12 तास काम केलं तर कसं बसत तोंडाला भाकर तुकडा मिळतोय. हे काही उपयोगाचं नाही, हे काही उपयोगाचं नाही. आता बनारसला जाऊया आणि बनारसला संस्कृत पंडित म्हणून आपल्या वडिलांसारखी पदवी आपण प्राप्त करूया. पुन्हा एकदा
कसा त्या वयामध्ये लेकरानं प्रवास केला असेल कल्पना नाही, पण प्रवास करत 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 बनारसला येऊन, अलाहाबादला येऊन गंगेच्या किनारी आपल्या कुटीमध्ये निवास सुरू केला महाराज. जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी. जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी. चिदानंद शिव सुंदरतेची, चिदानंद शिव सुंदरतेची, पावनतेची तू मूर्ती, पावनतेची तू मूर्ती. जय गंगे भागीरथी, हे जय गंगे. जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा. जगदाधारा जगदाधारा, जगदाधारा, जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा. अमृत मधुरा कांतिमती, अमृत मधुरा कांतिमती, अमृत मधुरा. अमृत मधुरा, अमृत मधुरा कांतिमती. शंकर शंकर जय शिव शंकर, लहरी लहरी त्या निनादती, लहरी लहरी त्या निनादती. जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी. चिदानंद शिव सुंदरतेची, पावनतेची तू मूर्ती ग, पावनतेची तू मूर्ती. जय गंगे भागीरथी, जय गंगे, जय गंगे, जय गंगे भागीरथी. नमः पार्वती पते, हर हर महादेव. बनारस, अलाहाबाद या ठिकाणी राहण्याचा एक खूप मोठा फायदा असा की पूर्वीच्या काळी त्या भागामध्ये आखाडे भरपूर, आणि आखाड्यामध्ये खेळणं हे उत्पन्नाचं साधन. त्यामुळे मल्लांची संख्या प्रचंड, आणि असे अनेक दर आठवड्याला कुस्तीचे सामने होत. आणि कुस्तीच्या सामन्यामध्ये जो कोणी चित झाला त्याला हारला असा शब्द नाही म्हणायचे. एक विजेता, दुसरा उपविजेता. कारण शेवटी त्याची पाठ जरी टेकली तरी अर्धा तास लढत दिली ना त्यानं.
आणि त्यामुळे त्याला 10 रुपये जिंकणाऱ्याला बक्षीस असेल तर हारणाऱ्याला किमान 7 रुपये मिळायचे. चांगली झुंज दिली असेल तर 8 रुपये सुद्धा मिळायचे. तेव्हा असं उत्पन्नाचं सुद्धा एक साधन म्हटल्यानंतर हा मुलगा बनारसमध्ये आला. संस्कृत विद्यालयामध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी अर्ज केला. मात्र शिक्षकांनी विचारलं, आपलं वय आता 12च्या पुढे आहे, शब्दरूपावली धातुरूपावली पैकी काही तयार आहे? नाही. मग संस्कृत विद्यालयामध्ये काही वर्णी लागायची नाही, आपण हिंदी विद्यालयामध्ये प्रवेश करा. ठीक. हिंदी विद्यालयामध्ये प्रवेश करून कसं वसं शिक्षण सुरू केलं. उत्पन्नाचं उत्तम साधन म्हणून दंड बैठक मारायला सुरुवात. पण साधारणतः 500-1000 दंड बैठक करायची. पण वृत्ती वडिलांसारखी फार छान होती. शक्तीचा लोकांसाठी वापर करायचा. नाही तर आपल्याकडे उदाहरणं उलटी आहेत. एका उत्कृष्ट पैलवानाला त्याच्या कुस्तीवर भाळून एका म्हाताऱ्यानं आपली मुलगी दिली, विवाह करून दिला. दिवाळ सणासाठी जावई बापू आले. दिवाळ सण झाल्यानंतर बरंच काही डबवलं त्यांना दिलं. घरी जात असताना 4 छाडमाड चोर आले. त्यांनी जावई बापूला लुटला, ठोकला, लुटला, कबाड पळवून नेलं. तो सासरा चिडला, जावई बापू तुम्हाला मुलगी का दिली? अहो 4 छाडमाड चोर तुम्हाला मारतात म्हणजे काय? जावई बापू म्हणाले, मला शिकवताना शिक्षकांनी शिकवलंय काय, 10,000 खाली खेळायचं नाही. तुमच्या डबोल्यात तेवढे नव्हते, त्यामुळे मान हा खड्ड्यात गेला चालेल, खेळायचं नाही. नाही तर मला सांगा, आपल्या नागरी सुरक्षेसाठी काही विचार करायची गरज आहे का? एवढे आखाडे आजही आहेत. जुडो कराटेची सगळी मुलं आहेत, किक बॉक्सिंगची सगळी मुलं आहेत, एवढी शिकतायत. सगळ्यांनी आपापली छोटी छोटी वर्गवारी लावून पोलीस मित्र म्हणून एक पद जर उभं राहिलं आणि वेगवेगळ्या एसटी स्टँडवर, रेल्वे स्थानकांवर ही मुलं सगळ्या समाजाची मदतनीस म्हणून उभी राहिली, कशाला कुठं छेडखानी करायला लागते? म्हणजे तुम्हाला कोणी छेड काढत असेल तर फोन करा. तो फोनवाला हे तर यायचा कधी? पण मी फोन करताना हा फोन काढला जाणार नाही याची खात्री कोणाची? तर आगगाडीच्या स्टेशनच्या बाहेरच्या रस्त्याच्या आसपास नुसतं किंचाळलं तरी पाठ दिशी धावत जाईल. असे 4 विद्यार्थी आमचे सतत राहतील. आज हे 4, उद्या हे 4, उद्या ते 4, वर्षांनी पहिले 4. कुठे जास्त ताण आहे? पण सांप्रत आपल्याला सगळ्या गेम चांदीच्या कपासाठी खेळायच्या आहेत. आणि समजा चांगलं काही केलंच तर वर्ण शाबासकी मिळेल याची खात्री नाही, म्हणून थोडीशी भीती वाटते. मध्ये एक फार चांगला सिनेमा आला होता, जॅकी श्रॉफचा होता मला वाटतं, ज्यामध्ये रस्त्यावर तो गुंड एका बाईची छेड काढताना त्यांनी त्या गुंडाला चोपला आणि मग पोलीस कमिशनरनी त्यांना बोलवून घेतलं आणि त्याचं कौतुक केलं की तुम्ही फार छान केलं की तुम्ही ज्या बाईची आबरू वाचवली ती माझी वहिनी होती वगैरे. आणि तेव्हा फार सुंदर संवाद त्या चित्रपटामध्ये आहे. त्यांनी इतकंच विचारलंय, कमिशनर साहेब, ती तुमची वहिनी नसती तर तुम्ही मला अभिनंदन करायला बोलवलं असतं का? प्रश्न एवढाच आहे. म्हणजे सुरक्षा आणि आनंद हा फक्त तुमच्या कुटुंबापुरता का? कुठल्याही स्त्रीला वाचवताना जरी मी कोणाला ठोकला असता तरी तुम्ही खरं मला बोलवलं पाहिजे. अरे आपने अच्छा काम किया है, तर आम्हाला काहीतरी उभारी येईल. असो, सांगण्याचा मुद्दा असा, या मुलाची ती प्रवृत्ती होती आणि तसा प्रसंग झाला. बनारसच्या रस्त्यावरनं काही टवाळांनी मुलींची छेड काढली. यांनी जे त्या टवाळांच्या ओरावर उडी मारून त्यांना खाली लोळवला. टवाळांच्या लक्षात आलं आखाडा रस्त्यावर आलेला आहे. अरे आतावरून अशा कुस्त्या ह्या फक्त आखाड्यात असतात. हे काय चल रहा है? एक झापड लगाऊंगा. बरोबर 3 लाल धागे आणले, पटकन त्या पोरींकडनं धागे बांधून घेतले. ये सभी मेरे बहने हैं. माझ्या बहिणीला जर हात लागला ना, आज एकच दात तोडलाय, परत डेंटिस्टकडे जावंच लागणार नाही.
आता ठोकीने त्याला सांगतोय. आणि असं ते प्रकरण दणकट हो. ते एका प्राध्यापकानं पाहिलं. ते बनारसच्या संस्कृत विद्यालयाचे प्रमुख नरेंद्र देव म्हणून होते. त्यांनी त्याला पाहिला. ऐ, आपका नाम चंद्रशेखर, उपनाम तिवारी, पिताजी का नाम सीताराम जी, कहाँ से हो? उत्तर प्रदेश से। यहाँ क्या सीखते हो? हिंदी पाठशाला में हो। तिवारी उपनाम से मालूम पड़ता है आप वेद शास्त्र संपन्न हो। जी, मेरे पिताजी तो है। संस्कृत नहीं सीखोगे? कोई प्रवेश नहीं दे रहा। हमारे संस्कृत विद्यालय के लिए आप जैसा योद्धा आवश्यक है. त्यामुळे दुसरी कुठलीच शिफारस न करता चंद्रशेखर तिवारी त्या ठिकाणी संस्कृत विद्यालयामध्ये इतका निष्णात झाला की पुढच्या कालखंडामध्ये या मुलाला त्याचे सगळे मित्र इतर कोणत्याही नावाने हाक मारण्यापेक्षा पंडित म्हणून हाक मारायला लागले. इतका संस्कृतामध्ये प्रवीण. पण आपलं जे काम होतं त्या काळामधले सगळे शिक्षक आपल्या विद्यालयातल्या मुलांवरती असं लक्ष ठेवून असत की अरे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये यातला कोण उपयोगाला येईल, यातला कोण कसा उपयोगाला येईल. आणि आता चळवळ अशी होती. 1919 साल चालू आहे. या काळामध्ये चतुसूत्री मांडलेली आहे लोकमान्यांनी आणि देशभरामध्ये ती करणं चालू आहे. अशा काळात स्वदेशीचं आंदोलन हे अत्यंत तीव्र करणं आवश्यक आहे. आणि या उपद्व्यापामध्ये विदेशी कापडं ज्या दुकानात विकली जातात त्याच्या समोर बसून धरणं, त्याच्या समोर बसून घोषणा, त्याच्या समोर बसून त्या विदेशी विकणाऱ्यांचा हे आवश्यक आहे. असल्या उद्योगाला कोण कारटी आणणार? तर अशीच मुलं आणावी लागतील जी इंग्रजांच्या पोलिसांचे दंडे खाऊन सुद्धा टिकून राहतील. पहिल्या दंड्यातच त्यांनी आपली पाठ दाखवली तर मग काय सगळं आंदोलन राहील. मग त्यामध्ये हा पोरगा त्या नरेंद्रांच्या डोळ्यामध्ये भरला. पुत्र एक तो वीर बहादुर भीमा सम बलवान. पुत्र एक तो वीर बहादुर भीमा सम बलवान. पुत्र एक तो पुत्र एक तो वीर बहादुर भीमा सम बलवान. स्वातंत्र्याचा सेनापती तो, स्वातंत्र्याचा सेनापती तो, स्वातंत्र्याचा सेनापती तो. नवतेजाचा तरुण आणि त्या दुकानांसमोर धरणी सुरू झाली. चांगली गाणी म्हणायची. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. घोषणा चालू. पोलिसांचा ताफा आला. जमतील त्यांना तुडवत होते, जमतील त्यांना हाणत होते, पण म्हणत होते वंदे मातरम. तुम्हाला कशाला दिलं वाजवायला? हे वंदे मातरम. 100 पोरं निदर्शनं करत होती. त्यातले 10च पकडले गेले. बाकीचे बिचारे थोडे पळाले. आणि पकडलेल्या पोरांची आता सगळ्या पोलीस कस्टडीत लावतो वाट. त्या सुपरिटेंडंटला मोठा माज होता. त्याची कल्पना अशी, बनारसची थंडी भयानक असते. या काळामध्ये या कार्ट्यांचे कपडेच काढून घ्यायचे, लंगोटीवरच ठेवायचं. थंडीनं काकडून गेली पाहिजेत कार्टी. आणि या चंद्रशेखरच्या कोठडीमध्ये तो गेला. याचे कपडे काढून घेतलेत. हा थंडीत काकडत कसा बसला असेल.
सुपरिटेंडंटचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. थंडी कुठली? त्यांनी थंडीवरचा उपाय शोधून काढला होता. रोज 500 जोर, तो आज 1000 जोर मारत होता. तो कोठडीत बसून हे आणि घामाच्या धारा लागलेल्या ऐन थंडीत. तिथनंच हाक मारली, किंवा सुपरिटेंडंट खेलोगे बाबा, तूच बस तिथंच. मेल्या हे मेल्याच्या अंगातच येते. खेलोगे? 14 वर्षाचं पोरग कोर्टात काय आणून उभा केला. त्याच्या आधीचा एक विद्यार्थी असा होता, त्यांनी पण जरा गंमत केली कोर्टामध्ये. ऐ, तुम्हारा नाम क्या है? अक्टूबर. पिताजी का नाम सितंबर, वहां से अक्टूबर आता है. सरनेम क्या है? डिसे. वाटेल ते उत्तर द्यायचं. अर्थात ती उत्तर दिली पाहिजे. पोरं काय करणार? ही सगळी शाळांमधली पोरं होती निदर्शनामध्ये आलेली. ते चंद्रशेखरच्या डोक्यात बसलं, अरे अशी मज्जा करता येते बरं का. त्या पोराला काहीतरी शिक्षा दिली. मग हे महाराज, त्याची तब्येतच अशी दणदणीत. आपका नाम? आझाद. आझाद. पिताजी का नाम? स्वतंत्रता. माँ का नाम? स्वाधीनता. रहते का हो? जेल खाने में. त्याचा एकूण वकूफ बघता. जेल खाने में रहते, अरे इसके निकालो. याला 15 वेताच्या छड्या पहिल्यांदा फोडा अंगावरती. 15 वेताच्या छड्या फोडा. आणि चंद्रशेखरला बाहेर पटांगणामध्ये आणला. पूर्वी पोलिसांचे वेताचे फटके जर खायचे असतील तर फक्त लंगोटीवर माणूस उभा करायचा आणि तो तिकटीला बांधायचा, का ते सहन होत नसते. पहिल्या फटक्यामध्ये अंगाची चामडी सोलली जायची. त्याच्यामुळे वेदनांनी माणूस लटपटून खाली बसायचा. खाली बसला तर पुढचे फटके कसे बसणार? पाठीची आणि एकूण पार्श्वभागाची चामडी फारशी लोळू नये म्हणून त्याला लेप लावला जायचा, बांधला जायचा माणूस. 15 वेताचे कोडे या पठ्ठ्यावरती मारायचे ठरल्यानंतर बाकीच्याच लोकांना जास्त वाईट वाटलं. त्या खाटला बघायला ही बनारसच्या सगळ्या लोकांची गर्दी झालेली. आणि अशा काहीतरी आंदोलनात तुमचे चिरंजीव गेलेत हे सीतारामजींना कळल्यामुळं बाप आला. आई आली होती जगराणी देवी. माझ्या 14-15 वर्षाच्या लेकराला 15 वेताचे फटके. अब कैसा होगा चंद्रशेखर का? कोर्टाच्या आवारामध्ये जमलेली गर्दी. चंद्रशेखरला बाहेर आणल्यावरती तिकटी आणली. तिकटी म्हणजे लाकडाचा तो त्रिकोण असतो ज्याला बांधायचा आहे. आणि ते लेप वगैरे त्याच्या पाठीला लावला आणि दोऱ्या काढल्या बांधायला. चंद्रशेखर असा वैतागून म्हणलं, हे बांधते क्यों? बांधते क्यों? मैं खड़ा हूं, 15 बेत होने तक खड़ा ही रहूंगा. चिंता मत कर, गिरूंगा नहीं, भागूंगा नहीं, मैं यहां हूं. चला तुम्ही क्या चलाना है. आणि फक्त 2 हातांनी ती तिकटी धरून ठेवली. पठ्याने सटासट मागणं जेव्हा वेताचे फटके बसायला लागले तेव्हा वंदे मातरम. दुसरा फटका, वंदे मातरम. वेदनेचा एक आहट सुद्धा मुखातनं बाहेर आला नाही. अख्खी पाठ रक्तबंबाळ झालेली. वंदे मातरम. 15 कोडे संपले. पोलीस निघून गेले. लोक जे धावत आले त्या पोरापाशी. पटदिशी त्याच्या पाठीला तो आयुर्वेदिक सगळ्या पाल्यांचा असा तो जथ्था लावला. आग झाली असेल पोराच्या पाठीची. पाठदिशी धोत्राने त्याचे अख्खे शरीर बांधून टाकलं. आणि नगर मिरवणूक महाराजांची ही नगर मिरवणूक. त्याच्या गळ्यात एवढे हार घातले त्या मुख्य सभागृहापर्यंत आणेपर्यंत याला खुर्चीवर उभा करायला लागला. याला हार घालणं चाललंय. अशा रीतीनं त्याला हार घातलेले पाहिले. आणि त्या दिवसापासून या मुलाचं नाव चंद्रशेखर तिवारी या शब्दापेक्षा आझाद दिन दिन दादा
दिन दिन दा दा दिन हा आधार हा आधार हा आधार चंद्रशेखर आधार चंद्रशेखर आधार चंद्रशेखर आधार चंद्रशेखर आझाद पंडित म्हणती बहुता लोकी पंडित म्हणती बहुता लोकी लाठी काठी धरती हाती लाठी काठी धरती हाती हाच एक आल्हाद चंद्रशेखर आझाद हा आझाद हा चंद्रशेखर आझाद आझाद हा महारुद्र हनुमान की जय. शिक्षकांच्या मध्यस्थीनं क्रांतिकारक गटामध्ये आता आलेला चंद्रशेखर हा पहिल्यापासूनच वानर यूथ मुख्यम झाला. तो स्वतः भीमाप्रमाणे मारुतीसारखा बलवान होताच, पण त्याची गुणवत्ता आपण पूर्वरंगाशी बोललो तशी जास्त झाली. अनेकांकडून चांगलं काम करून घेणं, अनेकांच्याकडून चांगलं काम करून त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं नव्हे, त्यांना संधी देणं. ये काम आप करो, ये आपसे होने वाला है, ये आप ही कर सकते हैं, आप तो करना ही है. तसं म्हणाल तर या माणसाच्या तब्येतीकडे बघता कोणीच काही काम करायची गरज नव्हती. आपको ये करना है. पण दुर्दैव असं आहे महाराज, स्वातंत्र्याच्या कार्याला श्रीमंती कधी मिळाली आहे काय? पर्याय नव्हता. काही ना काही लुटालूट करण्याला पर्याय नव्हता. कधी बँकेवरती दरोडा घालण्याचा प्रयत्न करावा लागला, पण एक दिवस असा बँकांवरती शेवटी दरोडा घालायचा तो आपल्याच माणसाचा पैसा. पण एक संधी अशी मिळाली, इंग्रजांचा सरकारी खजिना एका आगगाडीतून इकडून तिकडे जातोय. सेहरानपूर ते दिल्ली या गाडीतून हा खजिना चाललाय. ही गाडी जर रस्त्यामध्ये अडवता आली, खजिन्याची जर पेटी खाली काढता आली आणि आपल्याला बाकी गाडी जर पाठवता आली, तर बऱ्यापैकी पैसा आपल्या क्रांतिकार्याला सापडू शकेल. तात्पुरते पहिले जे काही छोटे 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 दरोडे झाले, त्याच्यातून प्रत्येकाला किमान एखादं पिस्तूल मिळेल इथपर्यंतच योजना झाली आहे. यापेक्षा काही होऊ शकलेली नाही. आझाद क्या इरादा है. त्या पठ्यानी बरोबर सगळ्या 20 लोकांना एकत्र करून सानिध मग मांग मग रे साग मद मदने सानिध धम ग मग. गाडीला 8 डबे असतील. तुम्ही तिघांनी या डब्यात, तुम्ही तिघांनी या डब्यात, तुम्ही तिघांनी या डब्यात. 8 पैकी 2 महत्वाचे गार्डचा डबा असेल. गार्डच्या डब्याला तुम्ही दोघं जाल. मुख्य जो खजिन्याचा डबा आहे, जिथे ती तिजोरी आहे, तिजोरीच्या इकडच्या डब्याला एका बाजूला चंद्रशेखर, एका बाजूला जगपाल राहतील. काकोरी नावाच्या स्टेशनला गाडी आली की डब्यातल्या प्रत्येकाने उभं राहायचंय. बंदुकीचा पिस्तुलाचा धाक दाखवून फक्त लोकांना गप्प करायचंय. काकोरी स्टेशन येईपर्यंत एकाने गॅरडपर्यंत धावत जायचं. गाडी थांबली पाहिजे. गाडी का थांबली म्हणून इंजिनचा माणूस जर इकडे विचारत आला तर इंजिनच्या माणसाला तिथं रोखायचा. खजिना राखण्यासाठी जी काही फौज असेल ती पिस्तुलाला बळी पडेल, तिजोरी खाली पडेल, आगगाडी पुढे दिल्लीकडे निघून जाईल. ती पुढे दिल्लीकडे निघून जाताना तुम्ही सगळ्यांनी खाली उतरायचं आहे. एकेकाने राहायचं आहे. पुढच्या स्टेशनला खाली उतरत जायचं आहे.
सगळे सेट. पण ते किती पोलीस असतील खजिना सांभाळायला, बाकीचा विचार तुम्ही करायचा नाही. सगळ्यांना मी जी जी कामं दिली आहेत, प्रत्येकाकडे पिस्तूल आहे नाही, पंडित सगळ्यांकडे नाही आहेत, एक दोघांकडेच आहेत, ठीक. प्रत्येक डब्याला एक तरी आहे जी पंडित. एकाने पिस्तूल दाखवा, बाकीच्या दोघांचं मला काम महत्त्वाचं आहे, ते म्हणजे डब्यातल्या माणसांना तुम्हाला समजावून सांगायचंय, ओरडारडा करू नका, तुमच्या जीवाला काहीही धोका नाहीये, फक्त खजिन्याची पेटी खाली काढली जातीये. मात्र तरीही वेड्यासारखा तुमच्या जीवाला धोका नसताना ओरडाल तर मग धोका होईल. सावधान रहना. म्हणून ते प्रकरण झालं हो. जिथून गाडी सुटते त्या सेहरानपूरला सगळ्यांनी येऊन गाडी पकडली, आपापल्या डब्यामध्ये सगळे जण गेले आणि तिथून जी सुटली गाडी, काकोरी स्टेशन येण्याची फक्त रात होती, अंधार होत होता. तसं दिसणं फार अवघड होतं. काकोरी आल्याबरोबर एकाने साखळी ओढली, गाडी थांबली. गाडीचा स्टॉप काकोरी नव्हता. गाडी अचानक का थांबली, माणसं उठून उभं राहून बोलायला लागली. तोपर्यंत प्रत्येक डब्यातली 3-3 माणसं उभी राहिली. आपापल्या एकेका गोळीचा स्फोट प्रत्येकाने फक्त छतावर केला. फार दिशीची आवाज आले, किंचाळायला लागली माणसं. जेव्हा शांत रहना, आपको कोई धोखा नहीं है, केवल सरकारी खजाना यहाँ से निकाला जा रहा है, चुप से बैठो. चंद्रशेखर आझादांनी तिजोरी कुठे तो डबा बरोबर शोधला. ती तिजोरी सांभाळण्यासाठी जवळजवळ 12-15 बंदूकधारी पोलीस उभे होते. पण चंद्रशेखरनी त्या ठिकाणी उभं राहून पलीकडच्या डब्यातून या पोलिसांवर असा निशाणा साधायचा, लेखाचा असा निशाणा साधायचा की थोड्या वेळाने ते सगळेजण पलीकडच्या त्यांच्या डब्यामध्ये बोगीत जाऊन गप्प बसले. चंद्रशेखर म्हणला, जगमोहन, अरे हमारे 4 गोली से ये सब भाग रहे हैं और हम इन्हों से डर रहे हैं. याची लायकी काय म्हणली या नालायकांची. एक बाजूला केली. एवढी मोठी, जवळजवळ एक कंटेनर असावा एवढी खजिन्याची पेटी दंडदिशी खाली टाकली. गाडीतच फोडायचा प्रयत्न केला, पण इतकी सहज फुटण्यासारखी नव्हती. तिजोरी खाली टाकली, शटर लावून घेतलं, सगळ्यांना सिग्नल मिळाला, ऑल इज ओके. दुर्दैव असं झालं, नेमकी दिल्लीवरनं दुसरी ट्रेन आली समोरनं. भीती अशी होती की दुसरी ट्रेन आपल्याला पास होताना जर या लोकांनी किंचाळायला सुरुवात केली तर धोका आहे असं समजून ते थांबू शकतात. पण प्रत्येक डब्यामधले आपले क्रांतिवीर इतके सजग होते, कोई आवाज नहीं करेगा, कोई आवाज नहीं करेगा, डाउन लोकल जाने दो, नीचे बैठो, आपको कोई खतरा नहीं है, क्यों डर रहे हो. आली तशी डाऊन ट्रेन निघून गेली. याच्यापासून धोका नाही. ही ट्रेन दिल्लीकडं सोडली महाराज, आणि मग सगळ्या वृत्तपत्रात छापून आलं काय, अरे काकोरीचा हल्ला, धिंदिंदाला धिंदिंदा, धिंदिंदाला 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 धिंदिंदा, मादाचा साने दाबा, मादाचा साने दाबा, मा ग मा ग मा ग मा ग मा ग रे जा, अरे काकोरीचा हल्ला, काकोरीचा हल्ला, काकोरीचा हल्ला. काकोरीचा हल्ला, काकोरीचा हल्ला, मोठा तो तरवडा पडला, मोठा तो तरवडा पडला. सेनापती फरारी, सेनापती फरारी, तो सेनापती फरारी, बुद्धीचा पोलिसी
वारू तेथ आडला काकोरीचा हल्ला काकोरीचा हल्ला काकोरीचा काकोरीचा हल्ला काकोरीचा हल्ला भारत माता की जय. या पठ्याने काही केल्याची तिजोरी फुटेना. काय आझादाने ताकद लावली असेल, ताकद लावून कुलपाचा नाद दिला तोडून, एक बाजूच निखळून काढली त्या तिजोरीची. पण काय दुर्दैव, सगळी चिल्लर. आतमध्ये भरलेली एवढी मोठी चिल्लर. हो 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 हो. अरे एवढी मोठी चिल्लर या काकोरी स्टेशनापासून लखनौ नावाच्या आपल्या कार्यालयापर्यंत न्यायची कशी? न्यायची कशी? न्यायची कशी? पिशव्या आणा, त्या खांद्यावर नेणार? सेनापती साहेब सगळं बघून घेतील. या पठ्यानं कित्येक हजाराची असलेली चिल्लर योग्य पिशव्या पोत्यांमध्ये बसवून ह्या सायकलवरती लखनौच्या कार्यालयात पोचवली पठ्याने. अर्थात एक फार मोठी गोष्ट या पोरांकडनं शिकण्यासारखी होती की एवढा पैसा जरी मिळाला तरी व्यक्तिगत जीवनामध्ये एका पैची सुद्धा कधी चैन केली नाही. आता मिळालेत एवढे तर घ्या पार्टी. आयुष्यात कधी तो प्रकार केला नाही. किंबहुना पैसे मिळवण्यासाठी काही गंमतशीर उपद्व्यापन केले. ओरछा या नगरीच्या भागामध्ये एक आश्रम होता. त्या आश्रमाचा मालक म्हातारा झाला होता. कोणीतरी चंद्रशेखरला सांगितलं, आझाद पंडित आप ऐसा करो, तुम्ही त्याचे शिष्य म्हणून जा, उत्तराधिकारी व्हा. अनेक मठांमध्ये अनेक चांगले पैसे पडलेत, पण सामाजिक कार्यासाठी बोंबाबोंब आहे. तेव्हा तो नाहीतरी म्हातारा लवकर बनणारच आहे. तो मेला की त्या मठाची प्रॉपर्टी तुमच्या नावे. प्रॉपर्टीवरती पैसा उभारायला चिकार पैसा मिळेल. काय कळले? कळले. चंद्रशेखर तिथे गेले, त्या म्हाताऱ्याची सेवा केली, त्याच्याकडनं उत्तराधिकारी पद घेतलं. पण चंद्रशेखरने त्या म्हाताऱ्याची सेवा अशी चांगली केली, तब्येत सुधारली मेल्याची. हे बेनं मरायचं म्हणून मी इथं आलो. हा टुकटुकीत अजून काही 15 वर्ष मरत नाही आता. अरे म्हणजे असल्या काहीतरी प्रकारात दे पैसा मिळणं अवघड. आणि अशाच वेळेला लक्षात ठेवा, त्या साधूच्या आश्रमात त्याचा शिष्य म्हणून राहत असताना त्या भागामध्ये दरोडेखोरी करणारा एक मुखिया तो आपला मठामध्ये यायचा. प्रभू रामचंद्रजी का मोठा है, राम की उपासना है, नमस्कार वगैरे करून जायचा. काही दिवसांनी त्यांनी चंद्रशेखरना आपल्या घरी नेलं. त्या सद्गुरूंची समजूत घातली, आपका चेला बहुत अच्छा है, हमारे यहाँ भोजन के लिए ले जाता हूँ. अरे बऱ्याच काळात कोणी चांगलं जेवणारा मिळाला नाही, या अच्छा आदमी है. त्यांची जाणं येणं सुरू झालं, पहचान झाली. तो माणूस दरोडा घालायला जाताना सुद्धा आपल्या घरातल्या स्त्रियांच्या रक्षणासाठी याला ठेवायला लागला. दरोडेखोर. विश्वास संपादन केला. मात्र एके दिवशी गडबड झाली अशी, त्या दरोडेखोराच्या मुखियाची विधवा झालेली बहीण तिथं आली. अशी आणि त्या विधवा झालेल्या बहिणीनं हा पैलवान बघितला. तिनं त्या मुखियाच्या बायकोला गळ घातली की मी फारच लहानपणी विधवा झाले, मला पुरुषाचं सुख मिळालं नाही, आणि एवढा हा लोकोत्तर बलदंड महापुरुष तुमच्या इथे आहे, मी का संधी वाया घालवू, असलं काहीतरी विचित्र हिच्या मनात. ती म्हणाली, मी गच्चीवर जाते. तो तिथे झोपलाय ना, गच्चीवर जाते, फक्त तू गच्चीचा दरवाजा आतून लावून टाक, म्हणजे तो बाहेर पडू शकणार नाही. आणि त्याला मग बंधन घालता येईल
की बाबा रे, मुकाटपणे मी सांगते त्याला हो म्हण, नाही तर तू माझ्यावर बलात्कार करत होतास म्हणून बोंबा बोंब करून मी तुझी बदनामी करीन. कुठल्या तरी दडपणाखाली तो उद्योग होईल. रात्रीच्या वेळेला चंद्रशेखर आझाद त्यांचं जे माउजर नावाचं अत्यंत लाडकं पिस्तूल होतं, ते पिस्तूल साफ करायचे. त्याच्यामध्ये तो गोळ्या भरण्याचा दस्ता, त्याची स्वच्छता करून, कारण ह्या सगळ्या वस्तू रोजच्या रोज थोड्या साफ करायला लागतात, कारण ती गोळी तेवढ्या पटकन सुटकली पाहिजे. या दृष्टीनं सफाई चालू. आणि आली ना बाई ही, तसे उभे राहिले सहज माताजी आप. आणि मग कळलं ही एकटी नाही आहे. ती पुढे आली तसा आपोआप गच्चीचा दरवाजा बंद झाला आणि बाहेरनं कडी लावण्याचा आवाज आला. या बाईनं करायची ती बतावणी केली. मेरी बात मान लो, तू भी शादीशुदा नहीं है, मेरी शादी हुई लेकिन मेरा प्रपंच नहीं हो सका. तू यहां हमारी खिदमत के लिए रखा गया है, क्या समझते हो? तो जैसे हम कहेंगे वैसी हमारी खिदमत करनी पड़ेगी. माताजी, ये तो नहीं हो सकता, मैं चिल्लाऊंगी. इसकी जरूरत नहीं होगी माताजी, आपको इसकी जरूरत नहीं होगी. पिस्तूल घेतलं, आपल्या कपड्याचं बोचकं घेतलं, गच्चीच्या कठड्यापाशी आले, तेथूनच नमस्कार केला. मारुतीरायांच्या नावाने एकच जो घोष केला, सियावर रामचंद्र की. त्या गच्चीवरनं जी उडी मारली, ते सरळ 2 पायावर खाली मांजरासारखी येऊन उभे. मिलते है. मग काहीही करायला, बदनामी काय आणि सुनामी काय, काहीच करायला वेळ न देता त्या क्षणाला चंद्रशेखर तिथून जे निघून गेले. लक्षात घ्या, जरी तिथे अपेक्षाभंग असला तरी सुद्धा एक विलक्षण आदर त्या माणसाबद्दल असायचा. हे सगळं त्यांनी आपल्या गुरुला सांगितलं. हे असलं लफडं आहे म्हणून. अरे मग चांगली तुला एवढी मुखियाची बहीण बायको म्हणून मिळत होती, केवढ्या श्रीमंतीत राहिला असताच गाढवा. अरे कशाला सगळं सोडून आलास? हमारी शादी तो हमारी पिस्तौल से हुई है. भारत को स्वतंत्रता मिलेगी तभी हमारी सब सुहागरात होने वाली है. बाकी कुछ हम नहीं जानते. आमच्या हाती फक्त करी लाठी तलवार, दंड भाला करी लाठी तलवार. बायकोचा हात हाती घेऊन चांदण्यात फिरणं हे आमच्या भाग्याचा विषय नाही. आत्ता ही वेळ नाही माझ्या देशाची. माझ्या हाती काय हवं? हत्ती लाठी तलवार दंड भाला गली लाठी. दंड भाला करी संचलना, सैनिकी पणाला करी संचलना. तरुण सारी झाली देहरूप, तरुण सारी झाली ध्येय रूप, तरुण सारी झाली ध्येय रूप. देशभक्तीला योग्य ते स्वरूप, देशभक्तीला स्वरूप. काकोरीच्या दरोड्यामध्ये किती जण सापडले, किती जण सापडले, किती जण सापडले, तर आपण आश्चर्यचकित व्हाल. जवळजवळ 40 लोकांना अटक झाली. वेगवेगळ्या ठिकाणातून धागेदोरे इंग्रजाला मिळत गेले. 40 माणसं अटकेत पडली. मात्र चंद्रशेखर आझाद आयुष्यात कधी यांच्या हाती लागले नाहीत. त्यांचं ब्रीद वाक्य असे, हम आझाद है, आझाद ही रहेंगे, जीते जी आपके हाथ नहीं लगेंगे. आणि चंद्रशेखरचे बाहेर राहून आपल्या सगळ्या मित्रांना सोडवण्याचे अनन्वित प्रयत्न चालू होते. सगळ्यांना घेऊन जायचं आहे. जाऊ दे, ते अडकले ते अडकले, आता मी तर मोकळा आहे ना. असं नाही करू. या सगळ्यांना मला बाहेर कसं काढता येईल, रामप्रसाद बिस्मिल्ला मला बाहेर कसं काढता येईल, यासाठी मोटर शिकली पाहिजे. महाराज मोटर शिकले. आता काय सांगू, त्या मोटरीची एक गंमत सांगतो.
मोटर मेकॅनिककडे मोटर शिकायची. त्या मेकॅनिककडे लेकाकडे अशी एक गाडी आली की त्याचं हँडल काही केल्या फिरेना, हातोड्या घालून झाल्या. मग जमत नाही म्हटलं की आझादांच्या अंगातच यायचं. क्या हो रहा है, हँडल घेऊन घुम नाही रहा यार, मी बघतो. हातोडी तरी घे, हॅट हाताने सुरू करणार. चंद्रशेखर ऐसा कुछ मत कर यार. अरे हातोड्यान पहारी मारून थकलोय आम्ही गाडीवर. जय बजरंग बली, धन्नकन. ते गरगर 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 विषुववृत्त फिरलं, इतकं फिरलं ते हँडल. मात्र गडबड अशी झाली, हे हाड मोडलं. हाड मोडलं, त्याच्या वेदना आपण समजू शकता. त्याला तसाच धावत डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हणला, मी हे पटकन ऑपरेशन करू शकतो, पण बेशुद्ध करावं लागेल. हाडाचं ऑपरेशन इतकं सोपं नाही महाराज. पण याला भीती एकच होती, मी जर बेशुद्ध पडलो आणि बेशुद्ध अवस्थेत काही बडबडलो तर इंग्रजाला माहीत नसलेल्या आणखीन 10 गोष्टी समजतील आणि अनेक गुप्त गोष्टी बाहेर येऊ शकतात. अरे ते बेशुद्ध वगैरे म्हणू दे, ऐसे ऑपरेशन करो, मैं खड़ा रह सकता हूं. डॉक्टर म्हणले, तुम्हाला जमण्यासारखं असलं तरी मला जमण्यासारखं नाही आहे. माणसाला जिवंत आपण म्हणजे शुद्धीवर ठेवून मी नाही ऑपरेशन करू शकत. चंद्रशेखर, जरा तर माझं ऐकत जा. माझ्यासारख्या देशभक्त डॉक्टरकडनं तुम्हाला काही होणार नाही आहे. राम भरोसे. आणि त्याला तो थोडासा भूल दिली, ऑपरेशन यशस्वी झालं. ती भूल उतरली. उतरल्या हात कसा आहे नाही विचारलं. पहिला प्रश्न, मी काही बोललो नाही ना? मी बेशुद्ध असताना काही बोललो नाही ना? आणि डॉक्टरने सांगितलं, पंडित तुम्ही बोललात, बरंच काही बोललात, पण तुमच्या बोलण्यामध्ये तुम्ही तुमच्या मित्रांना सोडवू शकत नाही याच्याबद्दलची जी आर्तता होती, याबद्दलचं जे दुःख होतं, त्यासाठीची जी तळमळ होती, हे पाहता मी नमस्कार करतो आणि पंडित प्रार्थना करतो, किमान या ऑपरेशनचे तरी मला पैसे देऊ नका. इतकी मोठी कामं तुम्ही करणारे आहात, इतकी मोठी कार्य तुम्ही करणारे आहात. असो, याच्याही थोडंसं पुढे जाऊन एक वेगळं प्रकरण आपल्याला सांगतो. माहिती असलेलंच आहे, पण यात आझादांचा रोल काय तो मला सांगायचा आहे. आणि तो वानर यूथ मुख्यम असा आहे. आपण सारे जण जाणता, धने जाने प म प ग ग म रे स रे सा म म प म प नि प ग म ग म नि ध धनि सा नि सा ध नि प म प नि म प ग ग ग म प म रे स रे रे सा. थोडं जरा मोठं. बटणच ऑन केलं नाही वे, मजाच झाली म्हणजे. शाबाश. आपण सारे जाणता 1927 सालची सगळ्यात मोठी घटना, सायमन कमिशन जेव्हा भारतामध्ये आलं, त्या सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी लाला लजपतराय आणि सगळ्या आपल्या सहकार्यांनी लाहोर गेटवर प्रचंड मोठी निदर्शनं करायचं ठरवलं. त्यावेळेला सायमन कमिशन भारतात आले, सायमन कमिशन भारतात आले, सायमन कमिशन. सायमन कमिशनचा अर्थ, इंग्रजांची 5 माणसं भारताचं निरीक्षण करणार आणि इंग्रजांना रिपोर्ट करणार की आपल्या लोकांचं चांगलं राज्य भारतात चालू आहे, नाही तुमचं राज्य चांगलं चालू आहे.
आमचा असंतोष तुमच्या कानावर पडला पाहिजे. म्हणून लक्षावधी लोकांनी अनेक रेल्वे स्टेशनवरती एकत्र येऊन प्रचंड घोषणाबाजी आणि निदर्शनं सुरू केली. त्यावेळेला सायमन कमिशन भारतात आले, भारताची पाहणी करू म्हणाले, भारताची पाहणी करू म्हणाले. सायमन तुझा परत तुझ्या देशी, सायमन तुझा परत तुझ्या देशी. गर्जना उठली सर्व हिंद लोकी, गर्जना उठली सर्व हिंद लोकी, हिंद लोकी, हिंद लाहोर गेटवर निदर्शनं चालू असताना इंग्रजांनी वेड्यासारखा लाठी हल्ला केला. सर्व प्रसंग आपण कुठल्याही भगतसिंग चित्रपटामध्ये पाहू शकता. माझ्यापेक्षा दसपट ताकदीनं त्या ठिकाणी तो उभा केला असेल. पण स्कॉट आणि सॉन्डर्स या दोन अधिकाऱ्यांनी इतकी वेड्यासारखी लाठी चार्ज केली. लाला लजपतराय जखमी झाले नव्हे, काही काळातच लाला लजपतरायांचं निधन झालं. 27 साल 17 नोव्हेंबरला लाला लजपतरायांचं निधन झालं. आणि या सगळ्या क्रांती गटाने ठरवलं, जेव्हा लालाजींचं मासिक श्राद्ध असेल म्हणजे 17 डिसेंबर, त्याच्या आत स्कॉट किंवा सॉन्डर्स उडलाच पाहिजे, त्याला आपण शासन पोचवलंच पाहिजे. पाहता ही कामगिरी आझादांना अवघड नाही. पण आझाद हे नेहमी यांचे युथ प्रमुख राहिले. आता नियोजन केलं, भगतसिंग तू आघाडीवर यायचास, सुखदेव तुला साथ करेल. राजगुरू साधारणतः दयानंद कॉलेजच्या पिछाडीच्या बाजूला जे प्रचंड मोठं पोलीस स्टेशन आहे तिथं सॉन्डर्स नेहमी येत असतो. पोलीस स्टेशनला भेटून तो जेव्हा उलटा फिरेल, जय गोपाळ असेल त्यांनी ह्या कोपऱ्यावरती उभं राहायचं आहे, सायकल घेऊन उभं राहायचं आहे, सायकल रिपेअर करायची. येणारा माणूस स्कॉटस किंवा सॉन्डर्स आहे हे कळलं की त्यांनी फक्त अंगातला स्वेटर काढायचा आहे की आम्हाला कळेल तो कोण आलेला आहे. तो आलेला दिसल्यानंतर एका बाजूनी भगतनी आणि पहिल्या बाजूनी राजगुरू या दोघांनी मिळून गोळीबार करायचा आहे. ह्याच्यातूनही मोटरसायकल जर पुढे गेली तर सुखदेव हातामध्ये राहील, त्याच्या पुढे गेलं तर मी आहे. सगळ्या बाजूने टोटल पॅकबंद आपण माणसं एकत्र करूया. आणि खरंच सत्यसंकल्पाचा दाता नारायण या नात्याने 16 डिसेंबरपर्यंत खरीच कुठलीही संधी मिळाली नाही. आणि 17 डिसेंबरला बरोबर त्या मासिक श्राद्धालाच का कुठला योगायोग असेल, तो सॉन्डर्स नेमका त्या पोलीस चौकीवरती निरीक्षणासाठी म्हणून आला. एवढं दिसलं मात्र सगळ्यांनी सगळ्या बाजूने ताबडतोब भरा सूचना देऊन, एक सायकलपाशी, एक या चौकाला, एक या चौकाला, एक या टोकाला, एक त्या टोकाला, सगळीच्या सगळी 10 मुलं आणून उभी केली. महाराज रे 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 ग गमद प प रे रे गमद प प रे ग गम रे सा. पोलीस चौकी बंद फटफटीचा फटफट 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 फट आवाज झाला. मात्र सगळे सिद्ध. ताना ना दे रे धा धिन धिन दारा धिन धिन दारा धिन धिन ताना ना दे रे ना तारे दाने ताना ना दे रे ना तारे दाने ताना ना दे रे ना तारे दाने ताना दे रे ना दाने ताना दे रे ना दाने ताना ना दे रे ना तारे दाने ताना ना दे रे ना. सॉन्डर्स मागच्या सीटला, त्याचा रक्षक पुढच्या सीटला. फक्त पोलीस चौकीला फटफट 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 फटफटी आली. दयानंद कॉलेजच्या टर्नला वळली. मात्र पहिला नेम राजगुरूचा लागला. राजगुरूनं 60 दिशेची गोळी सोडली. छातीत लागून मोटरसायकल पहिली आडवी झाली. पाठोपाठ सुखदेव. सॉन्डर्स खाली पडला हे बघितल्याबरोबर बोम 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 आरडाओरडा झाला. पोलीस चौकीत माणसं उलटी सुटली. खरं काम झालं होतं. जयगोपाळ सगळ्यांना सूचना मिळाल्या, दयानंद कॉलेजच्या गेटवर चढा आणि कॉलेजमध्ये उड्या मारा. आपल्या हॉस्टेलच्या खोलीवर प्रत्येकाने मला भेटायचं आहे. हे सगळे सुटलेले असताना भगतसिंग एकटा उलटा गेला. चुकून हा जर नीट मेला नसेल, अशा कल्पने धाड 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 8 गोळ्यांचा तिथं चाळण करून त्या सॉन्डर्सला मारला. तो तिथून उलटा
हे सगळं कमीच पडतंय. म्हणून अजून एक येडा मागं गेला राजगुरू. अरे तू काय करतो? तो म्हणला रिकामं झालेलं ते जे होतं ना गोळ्यांचं पाकिट ते घेऊन यायला गेलो होतो. अरे तुम्हाला काय पडली आहे मेल्यानं? मागं पोलीस चौकीचे अख्खे पोलीस लागलेली असताना चित्र पहा काय भयानक होतं. हाती तिघांच्या पिस्तूल आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि त्याच बरोबरीत असलेला चंद्रशेखर. तिघं एका रस्त्याने पळतायत. त्याच्या मागोमाग त्यांना पकडण्यासाठी माणसं पळतायत. या सगळ्यांच्या पळापळीमध्ये या रांगेला समांतर रांगेत चंद्रशेखर आझाद पळत होता. तो तिथून सांगतोय, त्या रक्षकांना सांगतोय पीछे हट जाओ, पीछे आने की कोई जरूरत नाही आहे. ते ऐकायला तयार नाही. पहिले पळणारे 2 पाय भगतसिंगाचे आहेत, नंतर पळणारे 2 पाय राजगुरूचे आहेत, नंतर पळणारे 2 पाय ते रक्षकाचे आहेत, मागोमाग पळणारे 2 पाय सुखदेवचे आहेत. या पळणाऱ्या 8 पायामध्ये शेजारनं खाडदिशीची गोळी उडवली. बरोबर रक्षकाचा पाय उडाला. तिथल्या तिथं रक्षक आडवा पडला. पळताना सुद्धा भगतसिंग म्हणला, पंडितजींनी छलाया बॅग. इतका नेम. 8 पळणाऱ्या पायांमध्ये मला पाहिजे तो पाय उलटून दाखवणं. रक्षक आडवा. भगतसिंगांनी गेट पकडलं. वरती चढायला म्हणून गेला तरी दुसऱ्या रक्षकाने खालनं पकडलं. त्यालाही तसाच उडवला. सगळी पोरं आतमध्ये पोचली मात्र ताना द्या रे ना, तारे दाने ताना द्या रे ना. चंद्रशेखर आझाद फक्त राजगुरूला म्हटले, अबे सॉन्डर्स मर गया, हमारी प्रतिज्ञा पूरी हुई, तू मुंह लटकाए क्यों बैठा है? अरे पहली गोली तो तूने चलाई थी, क्या गोली चलाई यार? ऐसी फटफट याद है, 60 ऐसी गोली चलाई तो पैक सीधे में, और मुंह लटकाए क्यों बैठा है? काय मजा आहे पहा. राजगुरू म्हटला, मला दुःख एकाच आहे, मैंने निशाना मस्तक का लगाया था. मी डोक्याचा नेम धरला असताना माझी गोळी छातीत लागली याचा मला त्रास होतोय. मेरा निशाना कैसे चूक गया? अबे तेरा निशाना गया वाढ में. अरे आनंदाचा क्षण आहे, आनंदाने साजरा केला पाहिजे. ये खुशी का त्योहार नाही है. ही बातमी ज्या क्षणाला लाहोरमध्ये पसरेल त्या क्षणाला इथून बाहेर कसं पडायचं? पुन्हा 2 माणसं नक्की केली. एक आपल्या मित्रांमध्ये भगवती चरण बोहरा नावाचा मित्र आहे, त्याची बायको आणि त्याचा मुलगा. हे दोघं भगतसिंगच्या बरोबर लाहोरमधनं बाहेर पडतील. भगतसिंग आत्तापर्यंत एका शीख योद्ध्याच्या वेशात असत, पठाणी वेशामध्ये दाढी असलेला. आता अप टू डेट इंग्रजी पोशाखातला माणूस मला पाहिजे, जो इंग्रजी साहेब म्हणून बाहेर पडेल आणि तात्पुरती बायको म्हणून भगवती चरण बोहराची बायको त्याच्याबरोबर राहील. हे सगळे कलकत्त्याला निघून जातील. राजगुरू, तू त्यांचा नोकर म्हणून 3rd क्लासच्या डब्यातून त्याच्या पुढच्या स्टेशनला जाशील. या सगळ्यांना पाठवून पुन्हा एकदा साधूच्या वेशामध्ये चंद्रशेखर आझाद तिथून जे निसटले महाराज, त्या सगळ्या पोलीस दलाला चकमा असा होता, अरे आमच्या सगळ्या इंटेलिजन्स ब्युरोपेक्षा प्रचंड मोठा बुद्धिमान, म्हणजे एकाच वेळेला बुद्धिमतां वरिष्ठम, त्याच वेळेला इतका अचूक गोळीबार करणारा शक्तिमतां वरिष्ठम, आणि तितकाच देशावरती एवढी भक्ती करणारा भक्तिमतां वरिष्ठम, असा त्रिगुणात्मक मनुष्य एक असू शकतो का रे? एक असू शकतो का? निश्चितपणे एक होता चंद्रशेखर. निश्चित एक होता चंद्रशेखर. इथे सुद्धा या मिळालेल्या पैशातून सातत्याने वेगवेगळ्या शस्त्रांचा अभ्यास चालू होता. एकदा तर शेवटी असं ठरलं की आपल्या सगळ्यांच्या बद्दल, म्हणजे एकूणच क्रांतीवीरांच्या बद्दल समाजामध्ये सातत्याने चुकीचंच बोललं जातं. हे सगळे प्राणांसाठी हापापलेले आहेत, हे सगळे हिंसक आहेत, हे सगळे क्रूर आहेत, हे सगळे नीच आहेत. अशीच देशवीरांबद्दलची समाजामध्ये संकल्पना येते आहे. ही बदलायची असेल तर पुन्हा एकदा मारुती रायासारखी टकली चालवली पाहिजे. आपलं बोलणं लोकांना नीट समजावून सांगितलं पाहिजे, आणि हे तेव्हाच समजलं. एक संधी आहे, आपल्या विधिमंडळामध्ये दिल्लीला पब्लिक सेफ्टी बिल नावाचं एक बिल पास होणार आहे. अर्थात हे सगळं ही माणसं ठरवू शकायची की नाही हे त्यांना माहीत होतं. इथं दिल्लीला काय चालले कोणाला माहिती, तिकडं काही का होईना
नवीन सिनेमा कुठला येतोय सांगा, नवीन मॅच कुठल्या येते सांगा, यांचं सगळीकडे चौफेर लक्ष असं. पब्लिक सेफ्टी बिल या नावाखाली, म्हणजे लोकांच्या सेफ्टीसाठी म्हणून सरकारचे सगळे अधिकार वाढवले जाणार आहेत. सरकार केव्हाही तुमची प्रॉपर्टी जप्त करू शकतो. सरकार काहीही न सांगता तुम्हाला तुरुंगात टाकू शकतो. का? फॉर पब्लिक सेफ्टी. हा अन्यायी कायदा आपल्यावरती लादला जातोय. बघच एक विनंती, आता आपल्याला तिथे धमाका करून पळायचं नाही. तुम्ही विधिमंडळामध्ये बॉम्बस्फोटासारखा धमाका करायचा, यासाठी वेगळा बॉम्ब आपण तयार करूया, जो फक्त धुराचा असेल, ज्याच्यामुळे कोणतीही जीवितहानी होणार नाही. हा धुराचा बॉम्ब तुम्ही विधिमंडळामध्ये टाकायचा, स्वतःला अटक करून घ्यायची. हे मारुतीरायाचं सुंदरकांड सुरू आहे. स्वतःला अटक करून घ्यायची आणि तुम्ही कोर्टामध्ये जाऊन आपली सगळी बाजू सांगायची की ज्यायोगे ती सगळ्या पेपरमध्ये छापून येईल, ज्यायोगे ती सर्वांच्या पर्यंत पोचेल आणि सर्वांना आपलं रूप समजेल की बाबा रे, अरे केवळ प्राणासाठी नाही पागल झालो आम्ही, केवळ प्राणांसाठी नाही पागल झालो आम्ही. केवळ प्राणांसाठी नाही पागल झालो आम्ही, सन्मानास्तव प्राणही देणे, सन्मानास्तव प्राणही देणे, शिकवतोच संग्रामी. हो हो आणि खरंच असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकला भगतसिंगांचं चरित्र आत्ता प्रामुख्याने सांगायचं नसल्यामुळे त्याचं विश्लेषण नाही करत. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त या दोघांनी असेंब्लीच्या गॅलरीमधून बॉम्ब फोकला. तो निश्चितपणे त्या गॅलरीच्या एका विलक्षण एका काटकोनामध्ये आदळला, ज्याने कुठेही जीवितहानी झाली नाही. धमाका प्रचंड झाला, धावपळ खूप झाली, पळापळ खूप झाली आणि या धावपळीमध्ये समोर उभं राहून लॉंग लिव्ह रेव्होल्यूशन, इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देत रक्ताळलेल्या लाल शाईनं लिहिलेली अनेक पत्रकं भगतसिंगांनी फेकली. स्वतःच आपल्याला अटक करवून घेतली. कल्पना अशी होती की आपली भूमिका मांडेपर्यंतच हे सीमित राहील. असं झालं नाही. पोलिसांनी अनेक धागेदोरे शोधले, तसे सगळेच अटकेत पडले. पण इथे सुद्धा भगतसिंगांनी एक बुद्धिमान काम केलं बरं. एक मजेशीर गंमत सांगतो. एक असाच आरोपी धरून आणला कोर्टात आणि भगतसिंगांनी तो नित्य आपल्या सभेतला असताना सुद्धा त्याला नाकारला. मी याला ओळखत पण नाही. ऐसे कैसे हो सकता है? का रे बाबा, तू मला ओळखतो का? अरे मैं जानता हूं. का? अरे आपण बॉम्ब बनवण्यामध्ये एकत्र नव्हतो का? कसा बनवला आपण? कसा बनवला? आणि त्यांनी सगळी बॉम्बची प्रक्रिया सांगितली येडेने. की आम्ही लोखंडाचं शेल कसं घेतलं होतं, मग त्याच्यामध्ये मसाला कसा भरला होता, मग ते काय केलं होतं, ते करायला केलं होतं. आणि एवढं सगळं सांगितल्यानंतर मग आम्ही मुद्दामच त्याच्यामध्ये शेषाचे तुकडे घातले नाहीत, कारण काय लोकांची हानी नको व्हायला. आम्हाला फक्त धमाकाच फक्त करायचा होता, तेवढ्यापुरताच आम्ही बॉम्ब करत होतो. अरे भगत, आपण तेव्हा नव्हतो का एकत्र? हे सगळं झाल्यावर भगतसिंग म्हणले, मी लॉर्ड काय, हो हो आमच्याबरोबर होता हा. तो वकील म्हणला, तू काय पागल आहे का? मग आधी नाही का म्हटला? नाही, आता आम्ही तुरुंगात गेल्यावर हे सगळं करण्याचं मार्गदर्शन इतरांना कोण करणार, म्हणून प्रक्रिया सगळी सांगून घेतली. नकार देऊन त्याच्याकडनं प्रक्रिया सगळी सांगून घेतली. आता कोर्टात ऐकणारे जेवढे लोक आहेत त्यातले जे शहाणे असतील ते बघतील काय करायचं ते. बाकी दगड आहेत ते दगडच आहेत. म्हणजे उचलून दगड मारणे इतका सुद्धा हा दगड उपयोगाचा नाही. असले जे दगड आहेत ते दगडासारखेच बसायचे, जाऊ दे मुर्दे. पण पुन्हा एकदा भगत सांगला, राजगुरूला सुखदेवला सुद्धा सोडवावं यासाठी आणखीन एक वेगळा बॉम्ब तयार केला होता.
मी मगाशी एका माणसाचं नाव सांगितलं, भगवती चरण बोहरा. तो यांचा खूप जवळचा मित्र होता. भगवती चरणला काम असं दिलं होतं की तो धुराचा बॉम्ब जेव्हा लाहोरच्या कारागृहातून यांना बाहेर काढतात आणि न्यायालयाकडे नेतात, हा मधला रस्ता असतो. या रस्त्याच्या वेळेला पोलिसांच्या गाडीवर तो जो बॉम्ब फोडला, तो धूर निर्माण होईल आणि त्याच्यातून आपल्याला या तिघांना बरोबर पळवता येईल, यांना पुढे काहीतरी कार्य करायला उद्युक्त करता येईल. रावी नदीच्या किनाऱ्यावर त्या बॉम्बची परीक्षा पाहण्यासाठी म्हणून तो जरी फेकून घेतल्यानंतर मनुष्य हानिकारक नव्हता तरी तो विस्फोटक होता. भगवती चरणांना फारसा अंदाज आला नाही आणि त्यांनी तो एका विलक्षण वेगाने लांब फेकण्यासाठी म्हणून हात मागे घेतला आणि दुर्दैवाने तिथेच बॉम्ब फुटला. त्या स्फोटकाचा परिणाम असा होता की सगळं शरीर अर्धवट निखळल्यासारखं होऊन भगवती चरण खाली पडले. या सगळ्या क्रांतीवीरांनी त्यांच्या घरी बातमी पोचवली. त्यांची पत्नी दुर्गा भाभी बोहरा त्यांना सांगितलं की असं असं तुझ्या नवऱ्याचं बाई रावीच्या नदीच्या किनारी झालंय, त्याचे तुकडे गोळा करायला आमच्याबरोबर ये. रात्री ती आली. डोळ्यात टिपूस न आणता भगवती चरणचे नुसते शरीराचे तुकडेच नव्हे, तो बराच काळ मध्यरात्री ती थांबून राहिली होती. दुर्गा भाभी क्या हुआ? यांचं घड्याळ सापडत नाहीये. वो यही कहीं होगा. पोलिसांना उद्या सकाळी इथे आल्यानंतर कुठलाही सुगावा नाही दिसता कामा, पुरावा नाही मिळता कामा. अक्षरशः ते घड्याळही पोरीनं शोधून काढलं. आपल्या हाताने आपल्या नवऱ्याच्या शरीराचे तुकडे पोत्यामध्ये भरून अग्नी देऊ शकत नाही. स्मशानात गेलं तर सर्टिफिकेट लागतं. त्याला तसाच भडाग्नी न देता पुरून टाकून दुर्गा परत गेली. चंद्रशेखर असे अस्वस्थ होते. अरे मी या सगळ्या क्रांती संघटनेचा नायक असं असताना भगवती चरण एवढं मोठं हौतात्म्य देतो, त्याची पत्नी एवढं मोठं धैर्य दाखवते. माझ्या सेनापती पदाला योग्य असं माझ्याकडून काहीच होत नाही रे. अजून कल्पना अशी आहे, एक काम करूया, पुन्हा अलाहाबादला जाऊ. अलाहाबादला आपले बरेच क्रांती मंडळी आहेत, एकत्रच करू. नकोच बॉम्ब, सगळ्यांना घेऊन लाहोरामध्ये येऊ. इकडून तिकडं गाडी जात असताना गाडीवर हल्ला चढवू आणि त्या हल्ल्यातून भगतसिंग, सुखदेव, राजगुरू सगळ्यांना परत सही सलामत सोडवून आणू. अरे मी सेनापती म्हणून मला काही काम आहे का नाही? हा हेतू मनामध्ये धरून काही लोकांना निरोप पाठवून अलाहाबादच्या अल्फ्रेड नावाच्या पार्क पाशी आला आणि मनामध्ये आपल्या जन्मभूमीला आश्वासन दिला, आई आता या युद्धामध्ये पुढचा नायक मला भगतसिंग बघायचा आहे, याच्या पुढचा नायक मला राजगुरू सुखदेव सारखा, जतीन दास नाथासारखा बघायचा आहे. मी संपलो तरी चालेल, पण आता या पोलिसी जथ्यावरती एक कायमचा दणका देऊन आमच्या क्रांतीवीरांना सोडवणार म्हणजे सोडवणार. काकोरीच्या वेळेला मी सोडवू शकलो नाही, याची तळमळ माझ्या हृदयामध्ये लागून राहिली आहे. आता या 10 जणांना जर सोडवलं नाही तर मी मलाच माफ करू शकणार नाही. म्हणून युद्ध शेवटचे आई हे तुझे गे हे युद्ध शेवटचे आई के तुझे गे, युद्ध शेवटचे आई के तुझे गे, युद्ध शेवटचे. आपल्या भारतीयांचं दुर्दैव नेहमी पाठलाग करतच. चंद्रशेखर आझादासारखा सेनानी, क्रांती संघटनेचा प्रमुख अलाहाबादमधल्या अल्फ्रेड नावाच्या पार्कमध्ये बसला. ही बातमी जर कोणी पोलिसांना दिली तर मोठ्या पैशाचा तो धनी होणार होता.
5-6 हजाराचं बक्षीस होतं. या बक्षिसाला लोभून आमच्या माणसाने इंग्रजी पोलिसांना बातमी पोचवली महाराज. आणि इतर क्रांतीवीर त्यांना भेटण्याच्या आधीच इंग्रजी पोलिसांचा ताफा म्हणजे फार माणसं नव्हे, एक 5-6 पोलीस, त्यांच्याबरोबर असलेला त्यांचा सुपरिटेंडंट, या सगळ्यांची गाडी गिरगिर करते. जेव्हा फारकच्या दारापाशी थांबली, चंद्रशेखरने आपलं पिस्तूल तयार केलं. बहुतेक आपली बातमी फुटली आणि इथेच आपला आखरी जंग होणार असं दिसतं महाराज. युद्ध शेवटचे आई के तुझे गे, युद्ध शेवटचे आई के तुझे, आज बरी पाडिले अनुरागे, आज बरी पाडिले सानुरागे. जिंकतो मी आताच देव देवा, जिंकतो मी. नॉट पॉवर नावाचा अधिकारी समोर येऊन उभा राहिला. चौकशीच्या बहाण्यानं पुढे आला. कोण हो महाराज आप? पण उत्तर देण्याच्या आत नॉट बाबरने जेव्हा खिशातनं पिस्तूल काढलं, त्या क्षणी जमिनीवर ठेवलेलं मावजर पिस्तूल उघडलं. फडादिशी जो पहिला दणका लावला, नॉट बाबरचा हातच फोडून टाकला. जो चालवणार होता त्याच्या ताबडतोब उठून जांभळीच्या झाडाच्या आड जाऊन लपले. तोपर्यंत 4 पोलिसांचा घेरा लागला होता महाराज. एकानं जी गोळी सोडली ती मांडीमध्ये घुसली. गोळी मांडीत सुटली की रक्ताचा पाठ सुरूच राहतो. त्या रक्ताच्या सगळ्या नाशांनी शक्तिक्षय होतो. युद्ध शेवटचे आई के तुझे गे, युद्ध शेवटचे आई के तुझे. अंगावरती सगळ्या बाजूने येणाऱ्या गोळ्या झेलत, जिथून गोळी आली त्याच्या अंदाजाने आपल्या पिस्तुलातला असा नेम टाकायचा की जबडा फुटला पाहिजे. पुन्हा या भागातून पिस्तुलाची गोळी नाही येता कामा. इंग्रजाचे एक अधिकारी असे जखमी करणारा चंद्रशेखर. नॉट बाबरने लिहिलंय त्या पठ्याचा नेम असा जबरदस्त होता. त्याच्या मागून एकाने मेलेनी गोळी घातली. आझादच्या बरोबर मागे आला होता सरपटत पोलीस. तिथून त्यांनी बरोबर खांदा त्याचा भेदला. खांद्याच्या बाजूनं गोळी लागलेली असताना चंद्रशेखरने फक्त मागे वळून पाहिलं, माणूस कुठे आहे. मागच्या झाडाझुडपात त्याचं डोकं कसं बसं दिसत होतं, म्हणजे डोक्यावरचे केस कसे बसे दिसत होते. तेवढ्याच अंदाजाने हाताला लागलेल्या गोळी सकट हात उलटा केला आणि तिथून जे खडादिशी आपलं पिस्तूल उडवलं, झाडीत लपलेल्या साहेबाचा जबडा फोडून गोळी पलीकडे गेली. नॉट बाबर म्हणतो, हा प्रचंड प्रचंड नेमबाज, पण दुर्दैवाने ती त्याची शेवटची गोळी राहिली. पिस्तुलातल्या गोळ्या संपल्या होत्या. एक शेवटची गोळी शिल्लक होती. पिस्तूल स्वतःच्या कपाळाला लावलं. मातृभूमीला नमन केलं. मी क्रांतीवीरांना वाचवू जरी शकलो नाही तरी माझ्या हौतात्म्यातून पुढच्या अनेक क्रांतीवीरांची जीवनं वाचतील असं वाटतं. भारत मातेला वंदन करून कडाड देशी चाप ओढला. स्वतःलाच गोळी मारून घेतली. त्यांचा प्रसिद्ध शेर आहे, जब से सुना है, अरे जब से सुना है, जिंदगी का नाम ही मौत है. जब से सुना है मौत का नाम ही जिंदगी है, तो हम सर पे कफन लपटाए हुए हमारे कातिल को ढूंढ रहे हैं, कौन मारेगा हमें. अरे हम आज़ाद है, आज़ाद ही रहेंगे भगत, फांसी का फंदा तुम्हें मुबारक हो. 27 फेब्रुवारीच्या दिवशी ही भयानक चकमक होऊन त्या ठिकाणी चंद्रशेखर आझाद जे संपले. बराच काळ उरलेलं पोलिसी पथक लांब उभं राहिलं. हा शांत झालेला देह खरंच शांत झालाय का नाही याची खात्री होईना. वाजवत राहा. म्हणून अजून काही गोळ्या झाडल्या गेल्या नव्हे. जवळ येऊन काहींनी बायोनेट संगीनी भोसकल्या. मुद्दाम नक्की मेला न. शांत चित्ताने आपल्या मिशीवर पीळ मारत
आझाद शांतपणे झाडाला टेकून बसले होते. घाईघाईनं आझादांचा देह उचलून त्याच्या उत्तरक्रिया करण्याच्या नादाला हा इंग्रज लागला खरा, पण आपल्याला पुढचा इतिहास माहीत नसेल महाराज. ही वार्ता ज्या क्षणी सगळ्या उत्तर प्रदेशामध्ये पोचली, त्या क्षणी चंद्रशेखर आझादांना मानवंदना द्यायला, त्यांच्या ज्या काही अस्थी किंवा त्यांचे जे काही देहाचे कण शिल्लक असतील त्याला सन्मानाने त्याची प्रेतयात्रा काढून त्याला सन्मान द्यायला जे अनेक जण आले होते, त्यातलं एक मोठं नाव लक्षात ठेवण्यासारखं आहे महाराज. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पत्नी कमला नेहरू त्या ठिकाणी आल्या होत्या. टंडन साहेब त्या ठिकाणी आले होते. त्यांनीच उरलेल्या अवशेषांची त्या ठिकाणी मिरवणूकही काढली आणि त्या पार्कला अल्फ्रेड पार्क हे नाव न देता आता पुढे चंद्रशेखरजींचा तिथे पुतळा उभा करून चंद्रशेखर आझाद मैदान अलाहाबादला उभा आहे. आणि बस मला सांगायचं आहे तो शेवटचा क्षण, जेव्हा भगतसिंगांना तुरुंगामध्ये कळलं की हे झालं. फाशी 23 मार्चकडे होती. 1 महिना आधीच चंद्रशेखरजी आपल्यातनं निघून गेले होते. तेव्हा भगत सहज म्हणाला आपल्या मित्रांना, पंडितजी ने लीडरशिप की है. म्हणजे आतापर्यंत आपण कोणत्याही युद्धावरती गेलो, कोणत्याही मोहिमेवर गेलो तर त्याची सगळी पूर्वतयारी पंडितजी आधी करत आणि आपल्या सुरक्षेसाठी उभे राहत, मारल्याचं श्रेय आपल्याला देत आणि आपला गौरव करत. बस याच्यानंतर आपल्या सगळ्यांना आता जे स्वर्गात जायचं आहे, तर पंडितजी लीडर आहेत ना, ते आधी स्वर्गात जाऊन आपली व्यवस्था बघायला गेले. ते तिथे ह्या सगळ्यांची नीट व्यवस्था होणार का नाही ते बघणार आणि नंतरच आपण आपल्या नेतृत्वाला वंदन करायला त्यांच्यापाशी जाऊन पोचणार. महाराज, क्रांतीचंद्र नावाची चंद्रशेखर आझादांवरची कादंबरी 450 पानाची आहे. या 450 पानांची फक्त 7 प्रकरणाची शीर्षक घेऊन आपल्यासमोर कीर्तन उभं केलं. अन्यथा त्यांची मोटर मेकॅनिकपासून कोळशाला भरणाऱ्या कामगारापर्यंतची असलेली अनेक रूपं, दारिद्र्याशी झुंजत असताना सुद्धा शक्तिमतां वरिष्ठम बुद्धिमतां वरिष्ठम भक्तिमतां वरिष्ठम, समोरची माणसं उभी करणं. नुसते क्रांतीवीर नाही उभी केले महाराज. चंद्रशेखर आझादांचं वैशिष्ट्य सांगतो, ते जेव्हा जेव्हा संन्याशाच्या वेशामध्ये फिरत तेव्हा आग्रहाने लहान मुलांना एकत्र आणून संस्कार वर्ग करणं, त्यांच्याकडनं व्यायाम करून घेणं, त्यांना अशा कार्यासाठी किमान प्रवृत्त करणं, अशा रीतीची पुढची सुद्धा भारताची सेना उभी करायचं काम या एका विलक्षण नेतृत्वाने आमच्याकडे केलं. बस महाराज, थांबवताना आपण अशीच प्रार्थना करू, आमच्याकडूनही असं विलक्षण कार्य देशसेवेचं होवो. मात्र फक्त मी केलं, माझा सत्कार करा, अशी कुठलीही अहमपणाची भावना मनामध्ये न येता या सगळ्यांच्यामुळे ते झालं. जरी गोवर्धन कृष्णाने उचलला तरी काठ्या सगळ्या गोपाळांनी लावल्या. हे सगळ्या गोपाळांना श्रेय देण्या इतकं मोठं मन भगवंताने तुम्हा आम्हाला द्यावं आणि या मोठ्या मनाच्या छत्राखाली पुन्हा एकदा बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधियले, राष्ट्रार्थ प्राण हे दिधले, बस मी सिद्ध मरायाला हो, बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. असो, अशा कीर्तनाचा निरोप घेताना सगळ्या जगातले ज्योतिषी आता सांगू लागलेत, संपले सुखाचे दिवस आपले आता. सगळ्या ज्योतिषांनी सांगितलं 27 साली 3रं महायुद्ध उभं राहणार आणि ते 5 वर्ष चालणार. 32 सालापर्यंत महायुद्धाचे वारे सगळ्या जगामध्ये घोंगावत राहणार. प्रश्न असा आहे की जगामध्ये 100 असलेली ख्रिश्चन राष्ट्र, 60 असलेली मुस्लिम राष्ट्र ह्यांची टक्कर प्रचंड मोठी असणार. मात्र या प्रचंड मोठ्या टक्करीमध्ये तुम्ही आम्ही कसे शिल्लक राहणार, ही खरी चिंतनाची आपली परीक्षा असणार. कारण जगाच्या लोकसंख्येमध्ये हिंदू म्हणायला जाल तर ते 15% आहेत. या 15% हिंदूमध्ये देशाचं कल्याण व्हावं आणि सज्जनांची सुरक्षा व्हावी अशी इच्छा करणारे किती, याचा विचार करता सगळे अल्पसंख्यच आहेत. तेव्हा या अल्पसंख्याकांच्या मध्ये ह्या सगळ्यांच्या मधून का होईना कोणतंही कारण न सांगता हिंदुत्वाचं
रक्षण. पुढे शक्य झाला तर हिंदुत्वाचा विजय, आणि याच्याही पुढे शक्य झाला तर हिंदुत्वाचा सर्व विश्वाकडून झालेला सन्मान बघायचं सद्भाग्य साईनाथाने आणि गणेशाने आपल्याला द्यावं, अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. अर्थात भगवंत त्यांनाच मदत करतात जे त्या दृष्टीनं कार्यरत होतात, जे त्या दृष्टीनं आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना कास घालतात त्यांच्यासाठी. तेव्हा 27 ते 32 जरी पोलीस काम करणार असतील, महामारीच्या प्रचंड साथी येणार आहेत, जरी सैन्य काम करत असेल तरीसुद्धा भूकंप आणि महापुरासारखे भयान प्रकार होणार आहेत. या सगळ्या माध्यमातून एकाच वेळेला 3-4 देशातून होणारे हल्ले आणि अंतर्गत अनेक शत्रू त्यांना हात लावणार, त्यामुळे अंतर्गत होणारे हल्ले हे सगळे सांभाळण्यासाठी आम्हाला आमच्या शाळेमधला प्रत्येक पोर आणि प्रत्येक मुलगी आता शक्तिमतां वरिष्ठम, बुद्धिमतां वरिष्ठम, भक्तिमतां वरिष्ठम अशी घडवायची आहे महाराज. 2च वर्ष कशी बशी हाती आहेत. या 2 वर्षानंतर जर किड्या मुंगीसारखी आपली मुलं गेली तर ती स्वर्गामध्ये जाऊन नावं ठेवणार आहेत आजोबाला, ती स्वर्गामध्ये नावं ठेवणार आहेत आईना, की आई आजोबा तुम्हाला दिसत होतं, तुम्ही का नाही आम्हाला जागं केलं, तुम्ही का नाही आम्हाला सिद्ध केलं, तुम्ही का नाही आम्हाला त्या ठिकाणी उभं केलं. हा बोल आपल्याला लावून घ्यायला नको. त्यामुळे ही मातृसेवा अशीच उत्तम तऱ्हेनं आपल्याकडून व्हावी. सगळ्या मुलांना निर्व्यसनी करून प्रचंड शक्तीनिशी राष्ट्राच्या संरक्षणार्थ आणि उपासनेनं राष्ट्राच्या अभ्युदयार्थ आम्हा तुम्हाला उभे करणे आहे. यालाच म्हणायचे काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा. शरण शरण हनुमंता, शरण हनुमंता, शरण हनुमंता, हनुमंता, हनुमंता. महारुद्र हनुमान की जय. आरतीसाठी सारे सिद्ध होऊया, आरती म्हणूया. एका उत्सवापासूनचा दुसरा उत्सव हा नेहमी स्वल्पविराम असतो. आज मला खूप मोठा आनंद आहे की माझेच गुरुबंधू आमच्या कीर्तन महाविद्यालयामध्ये माझ्या बाबांकडे शिकत असलेल्या मंडलिक बुवांचा सत्कार करायचं भाग्य या ठिकाणी मला लाभलं. आणि नेहमीच दरवर्षी मी नेरळकर कुटुंबियांचे यासाठी आभार मानतो की पुरस्कार नेरळकर कुटुंबियांच्या वतीनं आहे आणि द्यायला सन्मान मिळतो मला, म्हणजे इतका मी त्यांच्या घरातला त्यांनी करून टाकलेला आहे. तेव्हा नेरळकरांकडनं सन्मान द्यायचा आहे आणि तो आफळेबुवांनी द्यायचा आहे. इतकं त्या सगळ्या घराचं एक प्रेमाचं छत्र आमच्या मस्तकी सातत्याने आहे. असं सगळ्यांचं प्रेम त्यांच्याही वरती. त्यांनी आता खूप मोठा प्रकल्प घेतला आहे. काय ती मोठमोठी कार्यालय, काय ती लॉन आणि काय ते आयो यो 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 यो. मात्र आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे, महाराज देशभक्त जगले तर देशभक्तीच्या पुढच्या सगळ्या योजना जगणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्ट नेरळकरांना कशी मिळतील याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. आपल्या कुठल्याही नात्यामध्ये गडबड झाली आहे, आमचं कार्यालय आहे, हां त्या कार्यालयामध्ये काम करून घ्या, असं करून आपल्या सगळ्याच्या मागे अर्थकारण आणि त्यामागचं मग समाजकारण असं उत्तम छान तऱ्हेनं उभं राहावं अशी इच्छा व्यक्त करतो. उद्यापासून कोण किती काम करणार आहे मला माहीत नाही, पण मी प्रार्थना करेन संध्याकाळी 7 नंतर आपल्याला सगळ्यांना रस्त्यांवर फिरायचं आहे, व्यसनांना हुडकायचं आहे. आणि असे सगळे महिषासूर जिथे जिथे सापडतील तिथे तिथे रेडे नाही महिषासूर त्या सगळ्या रेड्यांना आपल्याला निपात करून ह्याच सगळ्या पिढीला राष्ट्राभरणासाठी प्रचंड उपासना करायची. रोज 12 माळा करत असाल तर आता 100 माळा करा आणि आपल्या सगळ्यांना ही सद्बुद्धी प्राप्त व्हावी या संकल्पाने माळा करा. सर्वांची सद्बुद्धी निश्चितपणे अशी प्रज्वलित होईल यात संशय नाही. तेव्हा सगळ्यांना परत एकदा वंदन करून आरती सगळे रण म्हणूया.